एक 16 वर्षांचा मुलगा, ना मोठी सैन्य ना मोठी सत्ता, पण स्वप्न इतकं मोठं की अवघा इतिहास बदलला. ही आहे स्वराज्याच्या पहिल्या जिंकाची गोष्ट. तर मित्रांनो, तुमचं या नवीन सिरीजच्या भाग 2 मध्ये स्वागत आहे. तर आज आपण त्या क्षणाबद्दल बोलणार आहोत जिथे स्वराज्य ही फक्त कल्पना नव्हती राहिली, ती होती एक पहिल्या जिंकाची सुरुवात. तोरणा किल्ला हा फक्त एक किल्ला नव्हता, तर हा होता स्वराज्याची पहिली सुरुवात. त्या काळात चारही बाजूंनी अन्याय, अत्याचार आणि लोक घाबरले होते. कोणी उभं राहायला तयार नव्हतं, पण एक तरुण मन स्वप्न पाहत होतं की स्वतःचं राज्य असावं. आणि त्या स्वप्नांना पहिली पायरी मिळाली ती तोरणा किल्ला जिंकून. मग आता तुम्हीच विचार करा की 15-16 वर्षांचा मुलगा हा निर्णय घेतो आणि इतिहास घडवतो. मग आता आपण 15-16 वर्षाचा असून काय करत आहोत? तर मग आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर आपल्याला हा तोरणा किल्ला काय शिकवतो? 4 गोष्टी. चौथी तर फार महत्वाची आहे. तर पहिलं, सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठं असावं. दुसरं, वय नाही तर धैर्य महत्वाचं असतं. तिसरं, जो पहिलं पाऊल टाकतो तोच इतिहास घडवतो. चौथं, सर्वात आधी तुमच्या भीतीवर विजय मिळतो तर मग जग तुमचं होतं. तर आजच्या जगाला सांगायचं झालं तर आज आपण एक्सक्यूज देतो, सपोर्ट नाही, वेळ नाही, पण चोरांकडे काही नसताना त्यांनी तरी पूर्ण स्वराज्य निर्माण केले, तेही शून्यातून. तर आपण का नाही एकदा तरी स्वतःला प्रश्न विचारून पहा. तर मग आजच निर्णय घ्या, तुमचा पहिला तोरणा किल्ला कोणता, मग त्याच्यावर तुम्ही विजय मिळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण प्रत्येक लोकांना संधी मिळू द्या त्यांचं काहीतरी स्वराज्य निर्माण करायची. आणि या सिरीजचा भाग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.